अरे यार, मी तर विसरूनच गेले होते की आजपासून श्रावण सुरू होतंय. मग काय सकाळी उठल्यावर मम्मीने सांगितलं की आज श्रावण सुरू होतंय म्हणून. मग उठल्यावर आंघोळ करून लगेच फुलं तोडून मी थेट गेली भोलेबाबांना भेटायला. काय मग त्यांची आज थोडीशी सेवा करावं म्हटलं. आज नाही, आजपासून रोजच करणार आहे मी आजपासून संकल्प घेतला की मी रोज महादेवांना पाणी टाकायला जाणार आहे. मग काय घरी येऊन सब्जा सीड्स पिलं, मस्तपैकी असं फ्रेश वाटत होतं. दॅट्स लाईक अ सब्जा गर्ल. काही नाही गाईज, माझी हेल्प करा. माझे हेअर्स खूप फॉल होत आहेत. कोणाकडं काही आयडिया असेल तर प्लीज मला शेअर करा. त्याच्यानंतर मस्त रेडी होऊन फ्रेश होऊन मी निघाली आज कॉलेजला जाता जाता रस्त्यातच माझ्या मैत्रिणी सापडल्या, म्हणजे दिसल्या. मग काय कॉलेजमध्ये एंट्रीज करतात मयुरी समोरच होती. किती इग्नोर करते बघताय ना तुम्ही. आज कॉलेजमध्ये खरंच खूप थकून गेले होते. भूक तर एवढी लागली होती, भूकमुळे डोकं दुखत होतं. घरी येऊन फ्रेश होऊन मग मला हॉस्पिटलला जायचं होतं आज डुगूसाठी. हाय गाईज. मग काय काल पावसाची थोडी काय तारीफ केली. पाऊस आज घराच्या बाहेर निघताच सुरू झाला. मग भिजलो आम्ही तिघं पण. तिथं जाऊन एवढं भिजलो होतं. मी केवढी भिजली आणि डुगू केवढा भिजला बघा. डुगूला हॉस्पिटलमध्ये दाखवायचं होतं. थोडं त्याच्या डोळ्याला त्रास होत होता. डॉक्टरने त्याचं चेकअप केलं. घरी आले की मला लागलं. आमची जन्माष्टमीची तयारी तर आत्तापासूनच सुरू झाली. तुम्हाला गुलाबजामुन खायचे असतील तर प्लीज गाईज कमेंट करा. मी तुम्हाला पाठवून देईल. मग काय गाईज, प्लीज सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. प्लीज भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.